श्री स्वामी समर्थ। आज मी तुम्हाला नवनाथांमध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांच्या जन्माच्या वेळेची कथा सांगणार आहे। एकदा भगवान शंकर पार्वतीला म्हणाले, आज मी तुला दीक्षा देणार आहे, म्हणजेच की बीजमंत्र सांगणार आहे। पण तो बीजमंत्र मला तुला एकांता ठिकाणी सांगायचा आहे, जिथे आपल्या व्यतिरिक्त कोणी नसावे। तेव्हा नंदीवर आरूढ होऊन ते दोघे दाम्पत्य पूर्ण पृथ्वीवर फिरू लागले। त्यांना यमुना तीराचा कट पसंत आला आणि तेथे नंदीसह उतरून शंकरांनी पार्वतीला ब्रह्मज्ञानाचा उपदेश केला, बीजमंत्र सांगितला। मग तिला विचारले, हे प्रिये, मी सांगितले ते तुला कळाले का? पार्वतीने होकार देण्याआधीच यमुनेच्या पाण्यातून हो कळाले असा उद्गार आला। शंकरांनी पाहिले, पाण्यात एक मोठी मत्स्य आहे, तिचा गर्भ कवी नारायणाने व्यापला आहे। शंकर त्याला म्हणाले, हे कवी, तू ऐकलेस, अनुभवही घेतलास? पुन्हा गर्भ बोलला, होय, सर्वत्र अभेद ब्रह्माचाच प्रत्यय येत आहे। तेव्हा भगवान शंकर म्हणाले, हे मत्स्य, तू धन्य आहेस, आता तुला पुढील उपदेश श्री दत्तांकडून भेटेल। मग पार्वतीसह भगवान शंकर तेथून निघून गेले। मत्स्यांनी तो गर्भ अंड्यासह पुढे तीरावर वाळूत टाकला। तेथे बगळ्यांचा एक थवा मासे खाण्यासाठी आला। त्यांना ते अंडे दिसले। भक्ष्याच्या आशेने त्यांनी ते अंडे फोडले। त्यात तर मनुष्य बालकच दिसला। ते मोठमोठ्याने रडू लागला, खूप भ्याला आणि पळून गेला। तो बालक अंड्याच्या फुटक्या कवचातून पडून वारंवार रडू लागला। तेवढ्याच तेथे कामिक नावाचा मासे पकडणारा कोळी आला। त्याने हे रडणे ऐकले। तो जवळ आला। अंड्यात एक बालक रडत होता। त्याने वात्सल्यापूर्वक त्याला उचलून घेतले। त्याचे रडणे कसे थांबवावे याचा विचार करीत तो क्षणभर उभाच राहिला। तोच त्याला आकाशवाणी ऐकू आली, कामिका, हा कवी नारायण आहे, हा सिद्ध जगाचा तारक आहे, याला घरी ने, वाढव आणि याचे नाव मच्छिंद्र ठेव। कोळ्याला फार आनंद झाला। त्या मुलाला घेऊन तो लगबगीने धावत घरी गेला। अशी ही मच्छिंद्रनाथ महाराजांची कथा। त्यांचा जन्म मत्स्य अवतारात झाला, म्हणून त्यांना मच्छिंद्रनाथ महाराज असे म्हणतात।